नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आजच्या व्लॉगमध्ये। आणि आजचा प्लॅन असा काही फिक्स नव्हता, म्हणजे स्पॉट फिक्स नव्हता कुठं जायचं आहे ते, पण आता आपण पुन्हा एकदा निघालेलो आहे जव्हारला। आता इथून आंबोली घाट स्टार्ट होईल। चला बघूया आजची राईड कशी असते, लेट्स गो। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत जव्हारला, म्हणजे जव्हार पोचल्याच जमा आहे। जव्हारमध्ये एंटर झालेला आहे आणि जसं आपण जव्हारमध्ये एंटर करू तसंच एक आपल्याला शिरपामाळ म्हणून एक स्पॉट आहे। ही जागा अशी जागा आहे की जिथे छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहे। तर जेव्हा महाराज इथून आपलं सुरत लुटण्यासाठी चालले होते तेव्हा इथे थांबले होते आणि इथल्या राजांची मदत घेऊन पुढे गेले होते, असं काहीतरी आहे। चला तर बघूया आपण आता कसं काय स्पॉट आहे ते। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले स्थान सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौष शुद्ध द्वितीयेस 31 डिसेंबर 1663 रोजी जव्हारकरांचे कोळवणात प्रवेश केला। तेव्हा जव्हारचे राजे पहिले विक्रमशहा यांनी छत्रपतींना मानाचा शिरपेच देऊन जेथे त्यांचे स्वागत केले तेच हे प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ म्हणजे शिरपामाळ। तर मित्रांनो, आपण आता जव्हारच्या फर्स्ट स्पॉटवरती आलेलो आहे। स्पॉट कोणता आहे तो समजला असेल तुम्हाला। हा आहे भगवा झेंडा आणि जिथे शिवाजी महाराज येऊन गेले तेच ठिकाणी आहे। आणि त्याच्यात पाठीमागे इकडे बघू शकता एकदम भारी व्ह्यू आहे। इकडे बघू शकता तुम्ही पाठीमागे पाणी पण साचलेलं आहे। एक छोटा डॅम आहे वाटतं, तर डॅमला पाणी आहे आणि असा व्ह्यू आहे। आणि आता आपण जरा नाश्ता वगैरे करू इथे आणि निघूया पुढच्या स्पॉट्स।
चला तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे घरी. आपण ज्या रोडने आलो त्याच रोडने जाणार आहे. तोच रोड परत दाखवण्यात मजाने. तर भेटूया आपण पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.